पनीर म्हणलं की आपल्या सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटतं. मटर पनीर हे सगळ्यांचीच आवडती रेसिपी आहे. तर आज मी अगदी हॉटेल स्टाईलसारखं मस्तपैकी घरच्या घरी असं ग्रेव्ही बास थिकनेस असं छान टेस्टी मटर पनीर बनवलेलं आहे. बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही अगदी हॉटेलसारखं हे मटर पनीर बनवू शकता. तर पाहू शकता इतके छान सुंदर टेस्टी असं हे मटर पनीर मी आज घरच्या घरी बनवलेलं आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. तर आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते अगोदर आपण बघून घेऊया. तर इकडे मी मस्त 5-7 असे कांदे पातळ चिरून घेतलेत. 2-4 मोठे तंबाटे पातळ चिरून घेतलेत. हे बघा कांदे असे मी चिरून घेतलेत, पातळ काप करायचे. तंबाट्याची सुद्धा तसेच पातळ काप करायचे. हे थोडेसे वाटाणे, अंदाजे मी 250 ग्राम वाटाणे किंवा जास्त आहेत ते जरा शिजून घेतले, थोडेसे नरम सॉफ्ट करायचं. काय होतं मग याने थोडा वेळ कमी लागतो. मस्तपैकी असे नरम शिजून घेतलेले आहेत. त्यानंतर इकडे मी 500 ग्राम असा पनीर मस्तपैकी कट करून घेतले. त्याचे छोटे छोटे लहान मोठे स्लाइस तुम्ही कट करू शकता आवडीनुसार. तर मी इकडे जरा छोटे छोटे कटिंग केलेले आहे. हे पाहू शकता मस्तपैकी हे आपले पनीर जे पीस कट झालेले आहेत हे जरा साईडला ठेवूया. इकडे थोडीशी मसाल्याची गरज आहे आपल्याला. त्यामध्ये आहे बघा हे धना पावडर आहे. हे चमच्याच्या साहित्याने मी घेतलेलं आहे. इकडे लाल तिखट घेतलं आहे, हळद घेतली, थोडं धना पावडर, थोडे जिरे, पनीर मसालासुद्धा घेतलेला आहे आणि गरम मसाला पावडर. हे बेसिक मसाले घ्यायचे, फक्त पनीर मसाला ॲड करायचा. आता आपल्याला काय करायचं, हे कांद्यामध्ये मी 1-2 मिरच्या ॲड केलेल्या आहेत आणि टमाटर, कांदा टमाटर आणि ह्या मिरच्या 2-4 हे असं आपण थोडंसं तेलामध्ये किंवा बटरमध्ये फ्राय करायचं. हे फ्राय करायचं कारण आपल्याला याची एक प्युरी बनवायची आहे. मटर पनीर हे असंच बनलं जातं, म्हणजे अगदी तुम्हाला हॉटेलसारखं पाहिजे असेल ना तर हे अशा पद्धतीने बनवा. तर इकडे मी टमाटर आणि कांदे आणि 2-4 मिरच्या हिरव्या टाकून ह्याला चांगलं फ्राय करायचं. जोपर्यंत त्याचा रंग चेंज होत नाही, जोपर्यंत त्याचा कच्चापणा निघून जात नाही तोपर्यंत फ्राय करायचा. जिरे आपण जे घेतले होते बघा प्लेटमधले ते थोडेसे जिरे याच्यामध्ये टाकायचे ह्याच्यासोबतमध्ये आणि मग फ्राय करून घ्या. गॅस स्लो करू शकता किंवा मीडियम गॅस करा. फक्त लक्ष ठेवायचं की हे चिटकलं नाही गेलं पाहिजे. ह्याचा रंग चेंज होईपर्यंत पूर्णपणे व्यवस्थित याला फ्राय करून घ्या. इकडे बघू शकता हे असं थोडा वेळ 1-5 मिनटं याला चांगलं फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये. जोपर्यंत ह्याचा रंग चेंज होत नाही, नरम सॉफ्ट पडत नाही कांदा टमाटर मिरची आणि थोडेसे जिरे हे असं परतून घ्यायचं. आणि मग हे परतून झालं की मग थंड करायचं आणि याची एक प्युरी बनवायची. तर इकडे बघू शकता अजून याच्यामध्ये थोडासा कच्चापणा आहे, त्यामुळे मी थोडा वेळ याला अजून फ्राय करते. आणि हे पाहू शकता मस्त आता याचा टेक्स्चर बदललेला आहे. पाहू शकता तुम्ही हे मस्तपैकी बऱ्याचपैकी चांगलं नरम सॉफ्ट झालेलं आहे. ह्या अशा पद्धतीने याला सुरुवातीला फ्राय करायचं. कच्चं वाटण नाही करायचं, ह्याला भाजूनच वाटण करायचं. ह्याची चव खूप छान लागते ग्रेव्हीला. तर मस्त आता हे चांगलं फ्राय झाले. ह्याला आता आपण काढून घेऊया. हे बघा ह्याचा टेक्स्चर किती छान बदललेला आहे आणि नरम सॉफ्ट कांदा टमाट्याचं बघा आपला आकार किती बदललेला आहे. आणि ही आता मग थंड करून अशी याची प्युरी बनवून घ्यायची. कांदा टमाटर जे आपण फ्राय केले बघा त्याची अशी प्युरी बनवून घ्यायची थोडंसं पाणी टाकून. आणि मग त्याच कढईमध्ये ना पुन्हा एकदा थोडं तेल बटर टाकून हे आपण जे पनीर कट केलेत बघा ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. स्लो गॅस ठेवायचा आणि हलक्या हातामध्ये ना ह्याला फ्राय करून घ्यायचं. थोडंसं डाग पडेपर्यंत पनीरला भाजून घ्यायचं तेलामध्ये. तर ह्यालासुद्धा आता मी थोडंसं फ्राय करते. अगदी गॅस स्लो करा नाही तर चिटकलं जाऊ शकतो. हे असं केल्यामुळं पनीरसुद्धा छानपैकी चव येते आणि मोकळा सुटसुटीत राहतो मग ग्रेव्हीमध्ये पण. हे बघा अगदी हलक्या हाताने करायचं, अजिबात घाई करायचं नाही कारण मग हे तुटलं जाऊ शकतात पनीरचे पीस. अगदी प्रेमाने आणि नाजूकपणे याला फ्राय करा. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे पनीर फ्राय करता वेळेस. हे बघा मस्तपैकी आता ह्याला छानपैकी फ्राय केलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. 1-2 मिनटं फ्राय केलं तरी बस आहे. हाय फ्लेम आणि जर फास्ट गॅसवर तुम्ही याला फ्राय करताना तर करपला जाऊ शकतो, तुटला जाऊ शकतो किंवा जळला जाऊ शकतो. त्यामुळे
अगदी स्लो गॅसवर याला फ्राय करायचं आणि असं काढून घ्यायचं. तर सगळं काढून घेतलं आहे. पाहू शकता आपले पनीरचे पीस अजिबात तुटलेले नाही आहे, कारण आपण व्यवस्थित आणि प्रेमाने याला फ्राय केलं आहे. पुन्हा त्याच कढईकडे यायचं आणि त्याच्यामध्ये तेल किंवा तूप टाकायचं किंवा बटर टाकायचं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला थोडेसे जिरे, म्हणजे आपण 1 चमचा जिरे घेतला बघा, त्याच्यामध्ये थोडेसे जिरे उरलेले आहेत ना, त्याच्यामध्ये टाकायचं. त्यानंतर आपण इकडे 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट वापरायची किंवा कूटसुद्धा वापरू शकता, पण इकडे मी पेस्ट वापरते 1 चमचा अद्रक लसूणची जिऱ्यासोबत. स्लो गॅस ठेवायचा सुरुवातीला आणि चांगला याचा एक तडका तयार करायचा. जिरे आणि अद्रक लसूण मस्तपैकी याला एक फ्लेवर चव येते ग्रेव्हीला, कारण आपण कांदा टमाटर फ्राय करते वेळेस अद्रक लसूण वापरलेलं नाही आहे. आणि हे जे पण आपण मसाले घेतलेत बघा, पनीर मसाला, धना पावडर, गरम मसाला, लाल तिखट, हळद, हे सगळं याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट जी टाकली त्याच्यामध्ये हे ॲड करायचं. आणि मग ही जी वाटण केले आपण कांदा टमाट्याचं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मग ह्याला थोडा वेळ द्यायचा, गॅस स्लो करून घ्यायचा आणि चांगली याची एक ग्रेव्ही तयार करायची. हे पाहू शकता अगदी परफेक्ट असं तुम्हाला हॉटेलसारखी चव लागणार आहे ह्या मटर पनीरची. एकदा अशा पद्धतीने करून नक्की बघा. हे बघा तुम्ही पाहू शकता याचा टेक्स्चर. हे बघा मस्तपैकी किती ग्रेव्ही इतकी मस्त वाटायला लागलेली आहे. ह्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे. स्लो गॅस ठेवायचं, झाकण ठेवायचं याच्यावर आणि याला थोडा वेळ द्यायचा, कारण ही ग्रेव्ही ना जितकी चांगली तुम्ही फ्राय करतात म्हणजे वेळ देतात तितकीच ह्याच्यामध्ये चव उतरते. आपण हे जे वाटाणे घेतलेत बघा थोडेसे शिजून ते याच्यामध्ये ॲड करायचे. पनीर सगळ्यात शेवटला टाकायचं, कारण पनीर आपण भाजून घेतलेलं आहे. कडेकडेने असं तेल सुटलं पाहिजे. जोपर्यंत चांगलं तेल सुटत नाही, रंग चेंज होत नाही, तोपर्यंत हा मसाला सुरुवातीला फ्राय करा. आता बऱ्याचपैकी जरा मसाला फ्राय झालेला आहे. थोडंसं पाणी टाकते. काय होतं, आपल्याला ग्रेव्ही करायची, मग आवडीनुसार तुम्ही इकडं रस्सा वाढू शकता ग्रेव्हीचा. तर मला जास्त पातळ नको आहे, त्यामुळं मी थोडंच पाणी टाकले, कारण की मग त्यामुळं काय होतं थिकनेसपणा म्हणजे ग्रेव्ही एकदम दाटसर होते. हे बघा तेच उरलेलं मिक्सरचं जे आपण वाटण केलं आहे त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून याच्यात ॲड केलं आहे. तर पाहू शकता आपली ही ग्रेव्ही किती छान आणि क्रीमी झाली, एकदम मस्त वाटते. आणि अशीच ग्रेव्ही आपल्याला हॉटेलमध्ये पण बघायला भेटते, अगदी पाण्यावानी नसती बघा. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, कारण आता पण आपण मीठ टाकलेलं नाही आहे. कितीही मोठी रेसिपी असू द्या, जोपर्यंत मीठ पडत नाही तोपर्यंत त्याला काही चव नाही. तर मीठ टाकून घेतलं आहे. आता हे जे वाटाणे बघा आपण शिजून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये ॲड करायचे, कारण ह्या ग्रेव्हीमध्ये रश्श्यामध्ये हे वाटाणे जे पण कच्चापणा त्याच्यामध्ये असेल तो शिजला जातो आणि वाटाण्याचा पण एक फ्लेवर रश्श्यामध्ये ग्रेव्हीमध्ये उतरला जातो. तर ह्या ग्रेव्हीमध्ये वाटाणे चांगले शिजून घ्या. जोपर्यंत बोटाने असे दबत नाहीत ना तेवढे वाटाणे शिजून घ्या. नाहीतर काय होतं, पनीर अगदी नरम सॉफ्ट असतो आणि वाटाण्याचं कचकच वाटलं खाताना मग काहीच मजा नाही येणार मटर पनीरची. त्यामुळे ना वाटाणे चांगले शिजून घ्या. आता याच्यावर झाकण ठेवते आणि थोडा वेळ जरा वाटाणे नरम सॉफ्ट करून घेऊया. एक 5 मिनटामध्ये आपले वाटाणे छान नरम सॉफ्ट होतात आणि रश्श्यालाही उकळी येते, ग्रेव्हीची चव उतरत राहते. हे पाहू शकता. स्लो गॅस ठेवायचा आणि वाटाणे असं चेक करून बघते जरा. तर अजून थोडा वेळ देते, कारण अजून पाहिजे तितकं नाही, झालेलंच आहे. थोडा वेळ देते म्हणजे परफेक्ट आपले हे वाटाणे शिजून होतील. तर आता आपली ही ग्रेव्ही बघा तयार झालेली आहे आणि रंग तुम्ही पाहू शकता किती छान सुंदर असा रंग आलेला आहे, तेल सुटलेलं आहे आणि वाटाणे आपले परफेक्ट मस्त झालेले आहेत. आणि पाहता क्षणी बघा किती मस्त वाटते ही ग्रेव्ही, इतकी थिकनेस झाले. बस आता ह्या स्टेजवर आपण हे पनीर जे पीस केलेत ना फ्राय केलेले आहेत ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे. हलक्या हाताने एक एक पीस टाकायचा आणि हलक्याच हाताने याला मिक्स करून घ्या. बस ही शेवटची स्टेप आहे. पनीर टाकायचं आणि अजिबात आता ह्याला काही उकळी येऊन द्यायची नाही, काही नाही, नाही तर पनीरचे तुकडे होऊ शकतात. गरम रश्श्यामध्ये ते छानपैकी सेट होतात. आता मी ते लगेच गॅस बंद करते. थोडा वरून कोथिंबीर टाकायची, झाकण ठेवायचे आणि गरमागरम आपला हा मटर पनीर तयार झालेला आहे खाण्यासाठी. तर तुम्ही याचा टेक्स्चर पाहू शकता जवळून. हे बघा किती क्रीमी टेक्स्चर आलं आहे, वाटते का नाही हॉटेलसारखं एकदम परफेक्ट आपलं हे मटर पनीर. हे बघा मस्त झालं आहे.
याच्यावर तुम्ही थोडीशी क्रीम टाकू शकता किंवा बटर टाकू शकता, अजूनही छान चव येते याला. तर तुम्हाला मी जरा जवळून दाखवते. बघा ही आपली ग्रेव्ही बघा, मटर पनीरची ग्रेव्ही किती सुंदर आणि छान झाली. अगदी अगदी क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे, अजिबात पाण्यावाणी नाही झालं. मस्त वटाणा शिजला गेला आहे आणि इतके छान छान मसाले आपण याच्यामध्ये टाकलेत की अप्रतिम ह्याची चव लागणार आहे. तर गरमागरम प्लेटमध्ये सर्व करून तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हा आपला घरच्या घरी बनवलेला आहे हॉटेलसारखा मटर पनीर मसाला. अगदी कमी वेळामध्ये होतो, काही वेळ पण लागत नाही आणि काही अशी विशेष साहित्य पण नाहीत. आपल्या रोजच्या साहित्यामध्ये हे मटर पनीर तुम्ही बनवू शकता. बाहेर जाऊन हॉटेलमध्ये खर्च करण्यापेक्षा तोच स्वाद आणि तीच टेस्ट असणारा मटर पनीर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही पाहू शकता, पाहता क्षणी कशी मस्त वाटते. गरमागरम पुऱ्यासोबत किंवा नानसोबत अप्रतिम लागते. तुम्हाला वाटणारच नाही आपण हे घरी बनवलं, इतकी छान टेस्ट लागते. तर बघा मस्त झालेलं आहे का नाही. तर आता गरमागरम पुऱ्यासोबत किंवा चपातीसोबत तुम्ही याला खाऊ शकता. तर मस्त झालेलं आहे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ.